एक गड्डी मेथीची भाजी इथे मी घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आलं लसूण पेस्ट 1 चमचा मी इथे घेतलेली आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय। नंतर एक लहान साईजचा टोमॅटो बारीक कट केलेला आहे। नंतर 2 हिरव्या मिरच्या मी अशा उभ्या कट करून घेतलेल्या आहे आणि थोडेसे वाटाणे, 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे। कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेतलं। तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले। जिरे छान आता फुललेले आहे। त्यामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि हलकासा गुलाबी रंग होईल तोपर्यंत परतायचं। त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा, तो सुद्धा हलकासा मऊ होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचा। आपल्याला अगदी एकदम डार्क असा ब्राऊन करायचा नाही, हलकासा शिजू द्यायचा। त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आणि हे सुद्धा थोडासा चटका लागेल तोपर्यंत परतून घ्यायचे। तर इथे मुद्दाम मी उभ्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, कारण लहान मुलांना खायचं म्हटलं की त्या निवडायला सोपी पडतात। मिरच्यांना चटका लागला की त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो यामध्ये टाकून घ्यायचा आणि थोडा मऊ होईल तोपर्यंत याला परतून घ्यायचा। त्यानंतर यामध्ये आता वाटाण्याचे दाणे टाकायचे। तर वाटाण्याचे दाणे नक्की टाकून बघा, खाताना दाताखाली आले की खूप सुंदर लागतात। हलकासा चटका लागेल तोपर्यंत याला छान परतून घ्यायचं। मूठभर गरम मसाला टाकायचा। हळद अजिबात मी इथं टाकलेली नाही, त्या हळद टाकली नाही की भाजीचा रंग छान मस्त हिरवागार राहतो। त्यानंतर आता हे निवडून घेतलेली स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी यामध्ये टाकून घ्यायची। लक्षात घ्या, इथं मी भाजी अजिबात चिरलेली नाही, भाजी चिरली तर कडू होते, म्हणून मी फक्त पानं तोडून घेतली आणि यामध्ये टाकले। आता तुम्हाला दिसताना ही कढईभर भाजी दिसेल, पण 5 मिनिटातच ही भाजी अगदी चिमून जाते। ही भाजी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। मध्यम आचेवरतीच ही भाजी शिजू द्यायची। झाकण या भाजीवरती अजिबात ठेवायचं नाही, अशीच ही भाजी तयार छान होते। तर बघा, भाजी आता किती 5 मिनिटांमध्येच पूर्ण चिमून झालेली आहे। तर 2 माणसांसाठी ही भाजी अगदी परफेक्ट आहे। आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया। सुरुवातीला टाकलं तर आपल्याला मिठाचा अंदाज कळत नाही, आता भाजी आपली चिमली त्यामुळे आपल्याला परफेक्ट मिठाचा अंदाज कळतो। पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायची आणि छान कोरडी होईल तोपर्यंत त्याला परतायची। तर 5 मिनिटानंतर बघू शकता की पूर्ण भाजीचं पाणी जिरलेलं आहे आणि भाजी छान मस्त कोरडी झालेली आहे। आता यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊया। तर बघा, अशी झटपट 5 मिनिटात होणारी आपली ही मेथीची पौष्टिक भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।